पर्यावरण संवर्धनामध्ये बारामतीनं पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावरती आपली मोहर उमटवलेली आहे। माझी वसुंधरा 5.0 या अभियानामध्ये बारामती नगर परिषदेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून या ऐतिहासिक यशावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। हे यश प्रत्येक बारामतीकराच्या जागरूकतेचं प्रतीक आहे अशा भावना त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडलेल्या आहेत। यावेळी त्यांनी अजितदादांच्या स्वप्नातील हरित बारामतीचा संकल्प अधिक दृढ केल्याचं सांगत प्रशासन आणि नागरिकांचं अभिनंदन केलेलं आहे। तर त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपल्या काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। माझी वसुंधरा 5.0 अभियान बारामती नगर परिषदेनं राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याचा अभिमान वाटतो असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। ही केवळ बारामतीची नव्हे तर प्रत्येक बारामतीकराच्या सहभागाची आणि पर्यावरणाबद्दलच्या जागरूकतेची मोठी दखल आहे असं देखील सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। बारामती स्वच्छ, सुंदर आणि आदर्श शहर म्हणून घडावं यासाठी अजित पवार नेहमीच कटिबद्ध आणि आग्रही राहिले आहेत असं देखील सुनेत्रा पवारांनी म्हटलं। या यशाचा आनंद साजरा करताना ते आपल्यात नसल्याची खंत मनाला निश्चित स्पर्श करून जाते। मात्र त्यांच्या स्वप्नातील बारामती अधिक सक्षम, हरित आणि आदर्श बनवण्याचा निर्धार अधिक दृढ आहे। सर्व बारामतीकर नागरिकांचं मनपूर्वक अभिनंदन असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। मुंबई पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार, उद्या फैसला होणार आहे। मुंबई पालिकेतील 4 समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उद्या अर्ज दाखल केले जाणार आहेत। उद्या सकाळी 11:30 वाजता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे सदस्य अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। स्थायी आणि शिक्षण समितीसाठी भाजप अर्ज दाखल करणार आहे, तर बेस्ट समितीसाठी शिवसेना अर्ज भरणार आहे। मात्र अद्याप सुधार समितीचा तिढा सुटला नसल्याची माहिती आहे। बीएमसीच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती, उद्या फैसला। 4 समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उद्या अर्ज भरला जाणार। शिक्षण समितीसाठी 26 सदस्य आहेत। त्यामध्ये भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांचं नाव चर्चेत आहे। स्थायी समितीसाठी 27 सदस्य आहेत। यामध्ये भाजपचे प्रभाकर शिंदे आणि मकरंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे। बेस्ट समिती यामध्ये 17 सदस्य आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या तृष्णा विश्वासराव यांचं नाव चर्चेत आहे। अद्याप सुधार समितीचा निर्णय झाला नाही। तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता सत्ता समीकरण पलटवण्यापर्यंत पोहोचलाय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समिती आणि स्वीकृत सदस्यांसाठी राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे। परिवहनसह 12 सदस्य पदाकरिता आणि 10 स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले। मात्र परिवहन समितीच्या 12 जागांसाठी भाजपनं वैयक्तिक 12 उमेदवार रिंगणात उतरवल्यानं परिवहन समितीसाठी निवडणूक होणार हे निश्चित झालं आहे। उद्या काँग्रेसची महत्त्वाची अंतर्गत बैठक पार पडणार आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश नितालांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। चंद्रपूरसह इतर महापालिका निवडणूक निकालावरती या बैठकीत मंथन होणार असल्याची माहिती मिळते। तर विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांकडे कोणतेही पुरावे नाहीत असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं। रोहित पवारांनी केलेली विधानं चुकीची असल्याचं चाकणकर यांनी म्हटलं। रोहित पवारांच्या वक्तव्यावरती रुपाली चाकणकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। बैठका घेतात आणि विलिनीकरणावर बोलायचं नाही असं सांगतात, पण विलिनीकरणाच्या समर्थनात असलेल्या 35-40 आमदारांना रोखणार का असा सवाल रोहित पवारांनी केला होता। मी आता तुम्हाला तेच सांगितलं, कारण की कोणतेही पुरावे नाहीत आणि अशा पद्धतीचे विधानं करणं अत्यंत चुकीचे आहेत। त्यांच्याकडे या सगळ्या विधानांचा, या सगळ्या बातम्यांचा जे काही पुरावे असतील तर ते त्यांनी समोर मांडावे।